सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी निघाली आहे वळीला जायला. तर का वळीला चालले ह्याचं हे तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये, तुम्हाला पुढे गेल्यावर समजेलच. तर थोडक्यात सांगते, आपलं गाडीचं थोडं काम बाकी होतं. सो मी चालली आहे PPF करायला कारला. सो तिकडे गेल्यावर भेटूया. तर फुल ब्लॉग कंटिन्यू करा. मी आता निघाली आहे, अजून मला पोचायला 2-2.5 तास लागतील रोह्यावरून. सो ब्लॉग कंटिन्यू करा, बघूया. आपण पोहोचलोय लोकेशन वरती आणि आपल्याला भेटलाय आकाश. ओके, सो आम्ही इथं आलोय आणि इथं शॉप जरा दादाला यायला लेट झालं, तर तो नंतर थोडा लेट येतोय, ट्रॅफिकमध्ये अडकलाय. तर आम्ही येऊन इथं वेट करतोय त्याचा. आणि इथून पुढे आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. ते अजून आमचा कन्फर्म नाही, डिस्कशन चालू आहे. सो पहिले आपण बघूया कसं काय होते दादा आल्यावरती. म्हणजे जरा गाडीवर जर आपल्याला व्हिडिओज वगैरे शूट करायचे आहेत. सो त्याचं नाव आहे ऑटो लॉन्डर. ओके, सो ऑटो लॉन्डर त्यांचं मी खाली ID देईलच. सो तुम्ही बघू शकता, त्यांचं खरंच खूप छान काम आहे. म्हणजे मी व्हिडिओजमध्ये बघितले, पण मी रियालिटीमध्ये आता तुम्हाला सांगेन कसं काय आहे ते त्यांचं जेन्युइन रिव्ह्यू. आपण खोटं काय बोलत नाही, आपला ब्लॉगच जेन्युइन असतो. काय भाई वन साइड सो ब्लॉग मध्ये पुढे कळेलच. बघूया. आणि आकाशच्या मम्मीला भेटलं, मी खूप जास्त एक्सायटेड आहेत, कारण का काकींना मी फोनवर बोलले, पण त्या फुल आमच्यासारखे आहेत एकदम फ्रीली. सो फोनवरती तरी एवढ्या भारी बोलल्यात. आता समोरून बघूया की ते रिअली मध्ये कशा, तुम्हाला दाखवीन की कशा काकींच्या रिॲक्शन काय असतील ते. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघूया आज काय होतं. सो मयुरेश दादा आलेला आहे आणि आता आम्ही काम चालू करतोय. तर बघूया आता दादाला मी तुम्हाला दाखवते आणि त्याला तोच काहीतरी बोलेल आपला मेन, कारण का आपल्याला एवढं काय गाडीमधलं कळत नाही पहिली गोष्ट. सो जे काय आहे ते तोच तुम्हाला जेन्युइन सांगतो. चला, आपली गाडी आतमध्ये आली आणि इकडे आहे मयुरेश दादा. काय बोलशील? सो हा आपल्या दादाचा गॅरेज आहे, गॅरेजच बोलू ना, डिटेलिंग स्टुडिओ. सो काय बोलशील दादा? आता तू काय करणार आहे सगळं सांग. गाडीला पण PPF करणार आहे. सो बेसिकली गाडीला पण कुठल्याही प्रकारचे स्क्रॅचेस पासून प्रिव्हेंट करण्यासाठी ते फिल्म लावणार. येस, सो मी तुम्हाला दाखवीन आपण कसे काय कोटिंग वगैरे PPF करतोय, त्याच्याबद्दल फुल डिटेलिंग देणार आहे की आपण कुठला करतोय. राईट, सगळं आपण अंधेरीलाच आहे. सो बघू आता गौरीला कॉल करते, पण मला वाटत नाही की येईन, बिकॉज ती खूप दमते, रोज अपडाऊन चालू आहे अंधेरीला. तर त्याची आता काम करायला घेतात. आपल्याला आज लगेच गाडी नाही भेटणार आहे, आपल्याला उद्या भेटणार आहे, बिकॉज एक दिवस तिला लागतोच हे करायला. आणि इकडे गौरीचा व्हिडिओ कॉल चालू आहे. ये गौरा, मला कधी गाडीत फिरवणार आहे? ये लगेच फिरवते. बघ इथंच आहे गाडी, बघ. बस एकदा पण आलीस मला फिरवायला. मीच आत्ता फिरते हो, याशीच माझी भांडत असते दुसरी. नाही, एकदा तरी गाडीत बसले का अजून विचार मला, एकदा तरी गाडीत बसली का? मीच आज बसली आणि ते पण काम करायला घेऊन आले गाडीचा. पण ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी पण बोलली नाही का गाडीत बस तरी, बघ तरी बसून काय नाही. अरे आपलीच गाडी आहे, आपल्यालाच फिरायचं आहे, आपल्यालाच फिरायचं आहे गाडी, आपल्यालाच फिरायचं. देख रे हो गाईज, देख रे हो इमोशनल डॅमेज. हो, गौरीने माझ्यासोबत भांडून झालंय. ठीक आहे, तर आता बघूया आपण पुढे जाऊन काय काय होतंय ते. सो माझा मागचा, हा मी बघली पॅलेडियम मॉल साईडलाच आहे, पॅलेडियम मॉलच्या साईडलाच आहे. जर कोणालाही तुम्हाला गाडीचं काहीही काम करायचं असेल तर बिंदास डोळे बंद करून तुम्ही इथे येऊ शकता, कारण का आपण आपल्या गाडीचं, नवीन गाडीचं काम करतो. जर तर मी चांगलंच बघणार काय ना काहीतरी. सो नक्की व्हिजिट करा इकडे. मी तुम्हाला ॲड्रेस इन डिटेल सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, आणि प्लस माझ्या स्क्रीनवरती पण इकडे त्यांचा ID येईल. तुम्ही इंस्टाग्रामला पण जाऊन त्यांना चेक करू शकता. मे बी ते फॅनच्या आवाजामुळे माझा आवाज येत असेल का नाही माहिती नाही, पण इन डिटेल्स मी तुम्हाला नंतर सगळं सांगेनच. सो बघूया पुढे जाऊन, चलो. सो आता आहे मयुरेश दादा, इथला ओनर आहे आणि आपण इथे PPF करायला आलोय. तुम्हाला मी मगाशी सांगितलं असं. तर आपण PPF मध्ये कुठला करतोय, काय करतोय, आणि त्याची रेंज काय आणि त्याची क्वालिटी काय, तर तो आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन देतोय. सो बघूया आपण. दादा काय बोलशील, काय काय म्हणजे कसं काय? सो आपण पहिल्यांदा गाडीला PPF म्हणजे पेंट प्रोटेक्शन फिल्म असते. सो बेसिकली ही पेंट सरफेसवरती एका प्रकारची फिल्म लागते, त्या कारणाने तुमच्या पेंटला कुठल्याही प्रकारच्या डॅमेज पासून ती वाचवते. सो ते स्क्रॅचेस असू दे, बर्ड ड्रॉपिंग असू दे, किंवा गाडी जशी उन्हात ठेवून पण काही वर्षांनी डल होतं कलर,
तर तो कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आपण PPF फिल्म लावतो त्याच्यावर. PPF फिल्म लावतोय. TPU मटेरियल आहे, त्याला पण 5 years वॉरंटी असते आणि सेल्फ फिलिंग फिल्म असते. म्हणजे बेसिकली कुठल्याही प्रकारचे हेअरलाईन स्क्रॅचेस वगैरे जर आले त्याच्यावरती, स्वॉल मार्क्स वगैरे, तर जशी गाडी तुम्ही उन्हात न्याल किंवा त्याच्यावरती जशी हीट लागेल ते स्क्रॅचेस हील होऊन जातं, म्हणजे स्क्रॅचेस निघून जातात. म्हणजे जरी आपल्या गाडीला कुठून थोडंसं क्रॅश लागले किंवा क्रॅशेस आले तर आपण अशी उन्हामध्ये गेलो तर ते आपोआप फील होऊन जातील. राईट. जशी त्याला हीट लागणार तसे ते हील होणार. इव्हन रनिंग कंडिशन मध्ये कधी गावाला वगैरे गेलो, बाजूला झाडांची फांद्या लागतात, त्याच्याने पण लाईन्स वगैरे नॉर्मल येतात, तर त्यापासून पण प्रिव्हेंट करतो. येस. आणि आमची जी कार आहे तिला पार्किंग नाही आहे आमच्या इथं, सो ती रोड टचच असते, तर त्यामुळे मला तर PPF करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघूया आणि तुम्हाला स्वतःला समजेल की खरंच खूप छान आहे. आणि मी मगाचपासून बघते इकडे कारचं काय ना काय चालू आहे, वॉश वगैरे प्रत्येक गोष्ट त्यांनी क्रोम काढले, सगळ्या गोष्ट एकदम डिटेलमध्ये जाऊन असं कुठल्या आपल्या कारला कुठल्या गोष्टीची हानी नाहीये. येस. तर बघा मी दाखवते पुढे अजून काय बोलते दादा, आपल्याकडे काय काय सर्व्हिसेस आहेत अजून PPF व्यतिरिक्त. आपण बेसिकली कार्स आणि बाईक्स दोन्ही करतो. त्याच्यामध्ये डिटेलिंग असतो, पॉलिशिंग, इंटिरियर क्लिनिंग, सेरामिक कोटिंग आहे, ग्राफाईन कोटिंग आहे, व PPF सगळे सर्व्हिसेस आहे. इव्हन विंडो फिल्म्स पण आपण करतो. सो कारचं सगळंच थोडक्यात इथं भेटून जाईल तुम्हाला, तर नक्की व्हिजिट करा. दादा तुझा ऍड्रेस सांगितला प्रॉपर. आपला आपण वर्लीमध्ये बेस्ड आहे. फिनिक्स मॉल जो आहे लोअर पर्यंत, त्याच्या बॅक साईडला आपलं. ओके. फिनिक्स मॉलच्या जवळच आहे पॅलेडियम फिनिक्स मॉल, तर नक्की व्हिजिट करा. मी खाली ऍड्रेस देईनच, प्लस स्क्रीनवरती पण तुम्हाला ऍड्रेस शो होईलच माझा. सो नक्की व्हिजिट करा दादाच्या. आणि पुढे जे काय असेल ते तुम्हाला माझ्या रीलवरती पण बघायला भेटेल. सो ब्लॉग कंटिन्यू करा, बघूया आपण पुढे जाऊन आता काय काय करतोय ते. आमचे क्रोम काढतात गाडीचे आणि आता सॅटर्डेलाच बसवून आणलेले आणि आता आम्ही काढतोय. कसं नवीन गाडी असल्या जरा जीवाला लागतं ना, पण हे करणं जरुरी आहे. आता गाडी वॉश चालू झालंय. चलो, मला भिजवू नकोस म्हणजे झालं. आता फोमिंग चालू आहे. सो आता आपल्या कारला वॉश करून झाले आणि आता त्याची पॉलिशिंग चालू होते. तर बघूया आता कसं काय होतंय. तर मी जरा नाश्ता करून येतो. आम्ही काहीच खाल्लं नाही. सकाळी 7:30 वाजता निघालो आम्ही इथून. तुला काय आणू दादा पार्सल? मी आणीन काहीतरी, तुला ज्यूस वगैरे आणते. तर चला आता मी जातोय. तोपर्यंत जे काय होईल इथे तर दादा फुटेज काढेल. मी तुम्हाला काहीही मिस नाही करून देणार आहे. आपण सगळं इथे शेअर करणार आहोत. जे काय ते लाईव्ह रिझल्ट तुमच्यासमोर, कुठलाही फेक गोष्ट नाही आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझी नवीन कार आहे, तर मी तर ऑब्व्हियसली चांगलंच करीन जे करेल ते. तर बघ, आकाशी मम्मा हाय. मी मगाशीच ब्लॉगमध्ये बोलली की काकी एकदम फ्री आहेत आमच्यासारख्याच. तर काकी काहीतरी बोला आता माझ्या ब्लॉगमध्ये. आपण फर्स्ट टाइम भेटतोय. काय बोलणार? तुम्ही आमचे ब्लॉग बघता, माझे ब्लॉग बघता? हो हो, बघते बघते बघते. तुझे ब्लॉग तर मला खूप छान असे आवडतात. बस बघितलं म्हणून मी नेहमी तुझे बघत असते ब्लॉग. येस. आता मला काय नाश्ता लिहिते आज? माझ्यासाठी काय स्पेशल बनवलं तू? तुझ्यासाठी मेंदूवडा मग डोसा मागवला. चालेल, चला बघू आता पुढे. सो आता आम्ही आलोय आकाशच्या घरी. मगाशी चाललोय, मम्मीला दाखवलं त्या ब्लॉग ह्याच्या आधीचा होता. तर आम्ही आकाशच्या घरी आलोय. खाऊन पिऊन झालंय आमचं आणि आकाश माझा ब्लॉग बघत बसलाय भाई आपला.
तर येस, माझा ब्लॉग बघितला नसेल मागचा ब्लॉग तर नक्की जाऊन बघा, कारण का खूप मजा केली त्या ब्लॉगमध्ये. आम्ही सगळेजण खूप टायमानंतर एकत्र भेटलेलो. तर जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा मजाच असते. तर आता आम्ही बसलोय आकाशच्या घरी आणि मस्तपैकी आकाशच्या मम्मीसोबत मी खूप गप्पा मारल्यात, कारण का मी तुम्हाला मगाशीच बोलली की काकी एकदम भारी आहेत. आणि खरंच मी काकींना फर्स्ट टाइम भेटलो, पण असं वाटतच नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटलोय, कारण का आम्ही मगापासून एवढे डिस्कशन झाले, तेवढ्या गॉसिप झाल्यात ना की आपल्या सगळ्या. तर खरंच खूप छान वाटलं काकी मला तुमच्या इथे येऊन. आता तुम्ही एकदा या आमच्या इकडे. ओके, येणार 100%. फुल मच्छी बिच्छी नॉनव्हेज बिनव्हेज तुम्हाला पाहिजे ते आपण खायला बोलाल ते. आणि काकी अशा बोलत नाही, अशा आणि जसा कॅमेरा बंद केला की लगेच. चला, तर आमचे अजून गॉसिप चालू आहेत पुढे, तर ब्लॉग कंटिन्यू करा. सो आता आम्ही परत आलोय तिकडे स्टुडिओला, म्हणजेच तर आमचं PPFचं काम चालू झालंय. तर मी तुम्हाला दाखवते, बॅक कॅमेरा करून दाखवते. बघू शकता PPFला गाडी पूर्ण आपल्याला खोलायला लागणार आहे अशी. सो आता ते खोलतायत आणि लिटरली जीवायला लागतं, पण ठीक आहे, आता काहीतरी चांगलं करतायत. सो इथून पण खोलायला लागेल. तर आपलं काम चालू झालं आणि तुम्ही बघू शकता फुल इन डिटेलिंग कट वगैरे करून किती मस्त प्रॉपरली ते सेट करतायत. तुम्हाला असं वाटत असेल की आपण गाडी देतो 2 दिवस, पण नाही, ते खरंच आपल्याशी जास्त मे बी ते केअर करतात आपल्या गाडीची. लावलंय हा, आता ह्याचं हे लावत आहेत ते बघा वरती. ते ऑलरेडी त्यांनी कट करून ठेवलेलं. आणि इकडे आपला मयुरेश दादा काय बोलशील? बस तुम्ही बघू शकता आपलं काम. म्हणजे आपण सकाळी 10:30 वाजता तुम्ही गाडी बोलावली, तेव्हापासून आपण प्रॉपर डिटेलिंग क्लिनिंग सगळं करून पूर्ण हर एक स्टेप, म्हणजे गाडी आल्यापासून पहिला गाडीला वॉश केलं, प्रॉपर डिटेलिंग केली, पॉलिशिंग केली. जे बोनेटवरती जे तुम्ही स्वस्तिक वगैरे जे काय काढले, ते काही पॅचेस आलेले ते दाखवले तुम्हाला, तर ते पॅचेस पण आपण क्लीन केले, पूर्ण पॉलिश करून काढले. त्याच्यानंतर आपण डोअरचे हँडल्स वगैरे सगळं ओपन केलं. ते ओपन वगैरे काय करतो आपण, त्याच्यात प्रॉपर एक फिनिशिंग आहे. PPF लागतो डोअर्सला वगैरे प्रॉपर फिनिशिंग आहे. ओपन केल्यावर प्रॉपर फिनिशिंग आहे, PPF चांगलं येतं. आणि म्हणजे मी आता आल्यापासून बघते, माझ्या पूर्ण डोअर वगैरे सगळं ओपन केलं आणि लिटरली मला एवढी असं जीवावर आलेलं, पण लिटरली जेवढं काम परफेक्ट आहे ना तेवढं त्यांनी परत सगळं जॉईन करून पण दिलं. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे ओपन करायला लागतं, PPFला हे ओपन करावं लागतं, तेव्हाच तो परफेक्ट बसतो. बाहेरून कटिंग केलं तर नंतर बाहेरून कटिंग केलं तर ते नंतर निघेल पण आणि लगेच, आणि चांगलं पण नाही दिसणार. तर त्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि त्याच्या शीट पण बघू शकता तुम्ही किती जाडी येते त्यांची, जी मगाशी दाखवलीच मी तुम्हाला. ही आपण ही यूज केली आहे. काय दादा ह्याचा ब्रँड आहे? क्लिअर प्रोटेक्ट. आणि आता त्याचाच आपण जे PPF करतोय तो कट करून तो आपल्याला एक डेमो दाखवतोय. त्याची स्ट्रेंथ काय असते ते आपण बघूया. ओके, त्याची स्ट्रेंथ काय असते PPFची ती आपण बघतोय आता. आणि PPF का करावं हे पण तो सांगतोय. हा आमच्या कारला केलाय आणि तो लिटरली आता तुम्हाला व्हिडिओ दिसत का नाही माहित आहे, पण असं मी हातात घेतलं तर खूप जाड आहे. आणि त्याचा दादा एक डेमो देतो आता मला. समोर घ्यायचे देख रहे हो गाइस, देख रहे हो क्वालिटी बोलते हैं इसको. आपण त्याला नख मारून बघूया. माझे नख तुटतील पण तुटणार नाही. फुल जोर लावते मी, असं नाही की ये फेक नाही आहे काही, हे रिअल आहे. बिलकुल काय होत नाही ह्याला. सो क्वालिटी पण एक नंबर आहे इकडची. आणि असं नाही की तुम्हाला तुमच्या बजेटनुसार इथे क्वालिटी आहे दादा. तर तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्हाला चांगली क्वालिटी पण भेटेल. तुमचं बजेट थोडं लो असेल तर तुम्हाला मीडियम क्वालिटीसुद्धा भेटेल. राईट. त्या गाडीला स्टीम देतोय आपण. तो प्लास्टिक आहे तो आतमध्ये टाकतोय डायरेक्ट. गरम वाफेची मशीन आहे ती.
बघू शकता तुम्ही, तुम्हाला नीट बघितलं तर समजेल. जे कॉर्नर्स बॉर्डर्स आहेत त्या आतमध्ये कसं टाकतात. हे लोक सगळे छोटे छोटे पार्ट करून घेतात गाडीचे आणि त्याच्यानंतर मेन आहे तो बोनटचा, तो नंतर येईल लास्टला. तर आम्ही अजून एक राऊंड मारून येतो बाहेर. एवढं काम आपलं झालंय तर तुम्ही त्याच्यात आणि ह्याच्यात फिनिशिंग तुम्हाला स्वतःला समजेल की किती प्रॉपर. हे कसं प्रॉपर वाटतं, एकदम शायनी. डोअरला पण झालंय प्रॉपर, एकदम शायनी इफेक्ट मारतोय. ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक बघा. हे नाही झालंय हो, ह्याच्यात और इसमें फरक आहे. सो मी आता आलेली आहे सॅलॉन मध्ये आणि हे सॅलॉन पण आपल्या घरचंच आहे. जिथं जायचं ते सगळं घरचंच असतं. तर आपली ताई आहे आणि याले स्टाईल झोन मध्ये, हे आहे लोअर परेल मध्ये. सो आता मी स्पा करते. स्पा मला जबरदस्ती होतं, ताई बोलते कर स्पा कर. तर नक्की व्हिजिट करा. आई काय बोलते माझ्या ब्लॉग मध्ये. मी तुझ्या ओपनिंगला नाही आली कारण का हे आकाशने मला सांगितलं. आकाश असंच करतो. जय महाराष्ट्र. हे माझं न्यूली ओपन झालेलं सलून आहे, द स्टाईल झोन लोअर परेल इथे, लोढा वेस्टा टावरच्या इथे. आणि आज अपूर्वाला मी खास बोलवलं होतं, ती आली नाही, पण आज ती आली आहे आणि मी तिचा हेअर स्पा करते. होप तिला चांगलं वाटेल. मी रिव्ह्यू टाकीनच, तुम्हाला कसं वाटतं ते नक्की. आणि कोणी असेल ज्याला करायचं आहे कॅरेटिन, बोटॉक्स, एनिथिंग, आपल्या इथे सगळ्या बॅग्स पासून सगळ्या गोष्टी आहेत. सो करायचं असेल तर नक्की इथे येऊन एकदा व्हिजिट करा स्टाईल झोन. खाली त्यांचा ID देईलच इंस्टाग्रामचा आणि प्लस ॲड्रेस पण टाकीन. सो नक्की व्हिजिट करा. तर मस्तपैकी स्पा करून दिले मला ताईनी. आणि आता इकडे सोनी दिदीचा म्हणजे आकाशची सिस्टर मी दाखवली नाही मगाशी. आकाशची सिस्टर सोनी ताई ना, सोनी ताई बोललो तिला. सो ताई बुटॉक्स करायला बसले. इकडे मम्मा आहे आकाशची आणि ही ताई. सो आता आम्ही चाललोय तिकडे परत एकदा, कारण का तिथे जरा टाइम लागतो थोडं करायला. मग आम्ही जातो, परत एक राऊंड मारायला येतो, परत जातो, परत एक राऊंड मारायला येतो. तर आता आम्ही चाललोय तिकडे आणि तिकडनं मी लगेच जाणार आहे दिव्याला. हे लोक मला पाठवत नव्हते म्हणून मी चालले. काय बोलशील ताई? नाहीच पाठवणार आम्ही. पाठवणार नाही, डायरेक्ट जाणार मी आता. आम्ही तुला घ्यायला येतोय पाठी. चालेल मग तुम्ही डायरेक्ट दिव्याला या. पण दिव्याला मी चालली. बाय बाय, भेटू लवकरच उद्या. बघू डायरेक्ट चालले. इथून तर पहिले बाहेर पडतो, मग आम्ही ठरवतो. बाय बाय बाय. फायनली आपल्या गाडीचं काम पूर्ण झालंय आणि मला पर्सनली खूप जास्त आवडले दादाचं काम. सो तुम्हाला मी दाखवलंय, तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर नक्की इथे वर्लीला येऊन एकदा व्हिजिट करा. मी खाली त्यांचा ID देईन, त्यांचा पूर्ण ऍड्रेस देईन, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. सो नक्की व्हिजिट करा. तुमच्या गाडीचं काहीही काम असू दे, सो इकडे तुम्हाला नक्की भेटून जाईल. तर आता आपण भेटूया डायरेक्टली दादाला. दादा काय बोलशील? थँक्यू सो मच. कसं वाटलं काम? मला खरंच पर्सनली खूप जास्त आवडलंय. हे प्रमोशन साठी नाहीये, भले प्रमोशन साठी ती व्हिडिओ असेल किंवा काय पण ते इन्स्टाला असेल, पण हे मी माझ्या मनातून जेन्युइनली रिव्ह्यू देते मी दादाला की मला पर्सनली काम खूप जास्त आवडले, जे की तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये. सो काय बोलशील दादा अजून? तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आमच्याकडून. थँक्यू. सो दादाकडून मला छोटंसं गिफ्ट पण भेटलंय, ते पण कारच्या रिलेटेड आहे, राईट? मायक्रोफायबर.
सो थँक्यू सो मच दादा. आणि मला उद्या कुठल्याही गाडीचं काही असेल तर मी डायरेक्टली तुझ्याकडे येईन. सो आणि हे तुम्हाला तुमच्या समोर बोलते, तुम्ही बघायला इन फ्युचर आणि माझे ब्लॉग चालूच असतात डेली. सो नक्की विजिट करा आपला दादा. एकदा परत एकदा ऍड्रेस सांग, पूर्ण डिटेल्स सांग. आपला वर्कशॉप वर्लीमध्ये बेस्ट आहे, फिनिक्स मॉलच्या बॅक साईडच्या गल्लीमध्ये. मार्शलचं शॉप आहे, मार्शलच्या लेन मध्ये आला तर तिथे आपलं वर्कशॉप भेटेल. इव्हन गुगल वरती पण आपलं लोकेशन आहे, ऑटो लॉन्डर जर टाकलं तर तुम्हाला आपलं लोकेशन सगळं येतं. येस, तो ऑटो लॉन्डर ऑटो लॉन्डर दादाचा स्टुडिओ आहे, तो नक्की व्हिजिट करा. तर दादा खूप शाय आहे, तो जास्त काही बोलत नाही ब्लॉग मध्ये, पण आता त्याला सवय करायला लागेल ब्लॉग मध्ये बोलायची. तर दादाचं लग्न आहे पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात आणि दादाने मला कॅमेरा बंद केल्यावरती हे दिले, पत्रिका दिली. सो मी नक्की येणार दादा. आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. येस, आपण दादाच्या लग्नाला पण येतोय आता. गाईज बाय दादा, थँक्यू सो मच. चला आता आम्ही इथून निघतोय आणि ह्यांनी आतून पण गाडी फुल क्लीन करून दिली आहे मला. आणि गाडी कोण चालवते मी नंतर दाखवते. बाय दादा, बाय, थँक्यू. चलो मी निघाले इकडनं आणि माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे की जी नेहमी माझ्यासोबत असते. सो फायनली ज्या व्यक्तीची आणि माझी खूप इच्छा होती की आपण गाडी घ्यावी, तो पण मला कधीपासून बोलत होता असा, म्हणजे आपला एकमेव तेजस. पहिलीच राईड तेजस सोबत. आणि तेजसची खूप इच्छा होती, तो मला नेहमी बोलायचा. 2 वर्ष तो गणपतीला म्हणजे नेहमी कंटिन्यू मला हेच बोलतो, अप्पू यार अपनी गाडी लेके आना तू यार, अपनी गाडी कब आएगी ब्रो. भावा या वर्षी आपण आपली गाडी घेऊन येणार आहोत. येस, आणि तेजस स्वतः रोहायला घ्यायला येणार आहे. सो इथे खूप ट्रॅफिक झाली आहे. आता आम्ही तेजस पनवेलला मला सोडायला येतोय. लोअर परेलला आलेलो आहोत आणि अनु येते आता. अणूसाठी आम्ही इथे 2 मिनिट थांबणार आहे. 2 मिनिट ना, अर्धा तास. खरंच अर्धा तास? तुला माहिती ना, तुझा स्वभाव नाही माहिती. ओके, नाही एवढी ती नाही लावणार. आणि तिला आपलं भाई तेजस भाई काय बोलशील? काहीतरी बोल. कसं वाटतं तेजस? नाही कसं वाटतं तुला गाडी चालवत? एकदम स्मूथ भारी. चला